दिसतोय फरक? शततै फरक। ओम तामम्यावाह जातु दलपगामिनीं यस्या विंदे गामच पुरुषानहं। मंडळी नमस्कार. सगळीकडेच आता विधानसभेची चर्चा पाहायला मिळते आहे. विधानसभेत सगळ्याच पक्षाकडनं जोरजोरात प्रचार सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी प्रचाराला वेगवेगळं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार केला जातोय. परंतु चिखली विधानसभा मतदारसंघातील या जो काही मतदारसंघ आहेत, या मतदारसंघात बोदेगाव या परिसरात नागरिकांनी आमदार श्वेता महाले यांच्या विजयासाठी चक्क अभिषेक केलेला आहे. आणि या अभिषेकाच्या माध्यमातून त्यांनी देवाकडे साकडं घातलेलं आहे की परत एकदा पुढच्या 5 वर्षासाठी आम्हाला आमदार म्हणून श्वेता महाले या हव्या आहेत. अशा पद्धतीचे त्यांनी या ठिकाणी अभिषेकामधून देवाकडे साकडं घातलेलं आहे. नक्की यामागची संकल्पना काय आहे, त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊया. चला तर जाणून घेऊया त्यांच्याकडून की नेमकी हा अभिषेक करण्यामागे त्यांची संकल्पना काय. दादा नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी तुम्ही एक वेगळ्या स्वरूपानं आमदार श्वेता महाले यांच्या विजयासाठी एक अभिषेक केलेला आहे. यामागे नक्की संकल्पना काय, काय सांगाल? यामागची संकल्पना अशी, ताईंनी मागच्या 2.5 वर्षामध्ये, ताईला 5 वर्ष जरी आमदार राहिल्या तरी त्यांना 2.5 वर्षाचाच कार्यकाळ काम करण्यासाठी मिळाला. 2.5 वर्षामध्ये ताईंनी या मतदारसंघाचा जो विकास केला तो असा अद्भुतपूर्व विकास आहे. आजपर्यंत कोणीही या मतदारसंघाचा इतना अद्भुतपूर्व विकास करू शकलं नाही. ताईंनी मतदारसंघाचा तर विकास केलाच, परंतु आमच्या गावाचा विषय जर तुम्ही जाणून घेतला तरी गावाचा विकास जर जाणून घ्यायचा प्रयत्न जरी तुम्ही केला, गावातील कुठल्याही व्यक्तीला विचारा, आमच्या गावाचा आजपर्यंत 70 वर्षामध्ये एवढा विकास कोणीही करू शकलं नाही. विकास कामे ताईची जर सांगायची झालं तरी वेळ पुरणार नाही, इतके विकास कामे या गावामध्ये झालेली आहे. तरी मी तुम्हाला जास्त नाही पण 2-3 झालेली कामं सांगतो मोठी मोठी. एक आमचा मसला ते बोदेगाव जो रस्ता आहे, हा रस्ता असा होता, आपण जर संभाजीनगरला गेलो, बाहेर गेलो, कुठेतरी गेलो, कदाचित आपल्याला रात्र झाली यायला आणि आपण झोपलो गाडीत, तर आपलं गाव आलं हे कसं समजायचं? तर रस्ता खराब लागला म्हणजे आपलं गाव आलं, लगेच झोप उडायची. रस्ता खराब आला, अरे आपलं गाव आलं असं समजायचं. आणि आता जो रस्ता झाला तो रस्ता एकदम टकाटक, पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही असा रस्ता झाला. त्यानंतर 2 नंबरचा डांबर रस्ता जाम मधून बोदेगाव येणारा. त्यानंतर आमच्या गावातून बाहेर जाण्यासाठी चांडोळ साईडला ज्या शेतकऱ्यांची शेत होती त्यांना इतकी परेशानी होत होती शेतात जायची की बैलगाडी सुद्धा शेताकडे जात नव्हती. ताईंनी तो रस्ता खडीकरण करून डांबरीकरण सुद्धा त्या रस्त्याचे पूर्ण केले. त्यानंतर गावामध्ये जलजीवन मिशनचं काम पूर्णत्वास चालू आहे, टाकीचे बांधकाम चालू आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो, हनुमान मंदिरासाठी एक 10 लक्ष रुपयाचा ड्रोनचा सभामंडप दिला. त्यानंतर महादेव मंदिरासाठी एक 10 लक्ष रुपयाचा सभामंडप दिला. त्यानंतर आपले समाज बांधव SC समाजासाठी एक सभामंडप दिला. त्यानंतर एक 15 लक्ष रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीट अंतर्गत रस्ता जो की गावामधून म्हसोबाकडे जाणारा, त्या रस्त्याची सुद्धा अशी दिरंगाई होती. महिलांना, पुरुषांना, जनावरे घेऊन, काही अपंग महिला असतील, शेतकामासाठी जाताना नदीमध्ये त्यांना अक्षरशः टोंगळे इतक्या पाण्यातून जावं लागत होते. तो रस्ता आज सिमेंट झाला. त्यानंतर गावाच्या अंतर्गत एक किरणला आणीच्या घराकडे जाणारा रस्ता असेल, एक दांडगे मंडळीच्या 2 गल्ल्या असतील, या सुद्धा ताईंनी कॉन्क्रीटीकरण केले. आणि आता आपण ज्या रस्त्याने आलो गवळी बाबाकडे, तो रस्ता सुद्धा ताईंनी गावापासून एक 10 लक्ष रुपयाचा, जेवढा होईल तेवढा 10 लक्ष रुपयात तो सुद्धा सिमेंट कॉन्क्रीट केला. त्यानंतर गावामध्ये बस स्टँड, मंदिरामध्ये आसन व्यवस्था, एवढी कामं ताईंनी केली या छोट्याशा गावामध्ये. मग तुम्ही यामधून विचार करा की या छोट्याशा गावामध्ये एक आमदार इतके जर कामं देऊ शकतो तर या मतदारसंघावरच नव्हे तर आमच्या गावावर ताईचे किती प्रेम आहे. मग आम्ही सर्व गावकऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी असा एक मनात संकल्पना धरली, सर्व मतदारसंघातील मंडळी तर ताई सोबत आहेतच, पण ताई सोबत काहीतरी दैवशक्ती सुद्धा असायला पाहिजे. यासाठी आमच्या गावाचे जागृत देवस्थान म्हणजे गवळी बाबा देवस्थान, श्रीकृष्ण लल्लाची मूर्ती आहे इथं, त्यांना नतमस्तक होऊन मी एकच सांगायलो की आम्ही देवा तुमचा अभिषेक करतो, फक्त तुमची दैवशक्ती ताईच्या पाठीशी असू द्या. सर्व मतदारसंघातील सर्व व्यक्तींची शक्ती तर ताईच्या पाठीशी आहेच, परंतु एक दैवशक्ती सुद्धा ताईच्या पाठीशी असावी, यासाठी आम्ही इथे आज अभिषेक केलं, देवांना सांगडं घातलं की ताईंना विजय मिळू द्या. विजय असा तसा नाही तर 30,000च्या पुढे मतांनी विजय मिळू द्या, असं यासाठी आम्ही आज इथे अभिषेक पूर्ण केलेला आहे. यानंतर महिला मंडळी सुद्धा आपल्या सोबत आहे, त्यांच्यासोबत देखील या संकल्पनेमागे नेमकी त्यांचा काय हेतू होता ते विचारणार आहोत. ताई, या ठिकाणी आमदार श्वेता महाले या ठिकाणी आता या विधानसभेची निवडणूक लढतायत आणि त्यांच्या विजयासाठी आज तुम्ही या ठिकाणी हा जो अभिषेक या ठिकाणी केलेला आहे,
हा अभिषेक का करा वाटला तुम्हाला? हा अभिषेक म्हणजे करण्याचं एकच कारण की डबल श्वेताताई ह्या आमदार झाल्याच पाहिजे, यासाठी आम्ही हा अभिषेक केला. एकंदरीत आमदार श्वेता महाले यांचे मतदारसंघातील झालेले कामं असतील, एवढंच नाही तर ग्रामीण भागात देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं दिली. 2.5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं दिल्यामुळे पुढच्या कार्यकाळात देखील त्यांच्याकडून मोठ्या कामाची आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात त्याच आमदार आम्हाला या ठिकाणी हवा आहेत. यासाठीच एक दैवशक्ती देखील त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी असायला पाहिजे. जनशक्ती तर मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे या ठिकाणी एकवटलेली आहे, परंतु दैवशक्ती देखील त्यांच्या मागे असायला हवी. यासाठी या गावकऱ्यांनी हा अभिषेक या ठिकाणी घडून आणला आणि येणाऱ्या काळात त्यांच्या विजयासाठी त्यांनी एक संकल्प या ठिकाणी केलेला आहे.